मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात अवकाळी पावसामुळे वीज पडून गायीचा मृत्यू झालाय। आमदार समाधान आवताडेंकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली। येवल्यात बसची समोरासमोर धडक झाली। अपघातात 10 ते 12 प्रवासी जखमी झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिरपूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। बारामतीत युगेंद्र पवार यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी युगेंद्र पवारांनी केली। वर्धा जिल्ह्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये पीडित कुटुंबांना मोठा दिलासा मिळालाय। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते 8 पात्र उमेदवारांना शासकीय नोकरीचा नियुक्ती आदेश देण्यात आले। जालन्यातील समृद्धी महामार्ग अपघातात 8 महिलांचा मृत्यू झालाय। मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख आणि समृद्धी महामार्गात कायमस्वरूपी शासकीय सेवेत घेण्याची मागणी करण्यात आली आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतांचं पार्थिव ताब्यात घेणार नसल्याची नातेवाईकांची भूमिका आहे। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला मका, गहू, हरभरा, ज्वारी पिकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली। रायगडच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली। माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर या भागात अवकाळी पाऊस बरसलाय। या पावसामुळे फळबागांचं नुकसान झालंय। सिन्नरमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मका पीक भुईसपाट झाले। साक्षाळ पिंपरी शिवारात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। धाराशिवमध्ये येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला सुरुवात झाली आहे। त्यानिमित्त पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी भाविकांना स्वच्छता आणि शासनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केले। तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून येडेश्वरी देवीची मान्यता आहे। अमरावती जिल्ह्यात HTBT कापूस बियाणांवर बंदी घालण्यात आली आहे। नियमाचं उल्लंघन केल्यास 5 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे। मद्यधुंद वाहकामुळे प्रवासी आणि चालक त्रस्त झालेत। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर गोलधरा बसमध्ये ही घटना घडली। वाहकांवर कारवाई करा अशी प्रवाशांनी मागणी केली। पाटणमध्ये कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचं मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झालं। 5 दिवसात महोत्सवात पोवाडा सादरीकरण, भजनी मंडळ स्पर्धा, लावणी महोत्सव आणि राज्यातील ब्रास बँड स्पर्धा हे मुख्य आकर्षण असेल। आगामी मराठी चित्रपट सखे ग साजनेची टीम साई चरणी लीन झाली। अभिजित खांडेकर आणि प्रार्थना बेहरेसह टीमनं साई दर्शन घेतलं। चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली। तुळजापूरमध्ये देवस्थानाबाहेर पोलीस आणि भाविकांमध्ये वाद झाला। गाडी पार्किंगला लावण्याच्या कारणावरून DYSP निलेश देशमुख आणि भाविकांमध्ये झटापट झाली। पोलिसांनी महिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे। गोंदू खरात विरोधात युवासेना ठाकरे गटानं आंदोलन केलंय। माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आंदोलन केलं। खरातला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। आंबेगाव तालुक्यात माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी पाहणी केली। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची त्यांच्याकडून पाहणी करण्यात आली।